देवीची जी मंदिर आहेत ना त्यांचा इतिहास कुठेतरी जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. खूपदा असं होतं की आपले खूप मालिकांचे सेट ठाण्यामध्येच आहेत. अनेक शूटिंग इथे होतं. ठाण्यात आपण येतो पण माहितीच नसतं परिसरामध्ये काय किती जागृत आणि किती जुन्या गोष्टी आहेत. तसंच हे घंटाळी देवी मंदिर काय नेमका इतिहास आहे आज आपण जाणून घेतोय. तू सुद्धा ठाणेकर आहेस? मी पण ठाणेकर आहे. मी लहानपणापासून या मंदिरात येते. अगदी रेग्युलरली नाही पण नक्कीच नवरात्रात किंवा कधी जाते येते तेव्हा. सो हे मंदिर खूप परिचयाचं आहे पण इतिहास ऐकायला नक्कीच आवडेल. अगदी. आणि म्हणूनच या मंदिराचे अध्यक्ष आहेत विकास काका. आपण त्यांना बोलणार आहोत आणि का या देवीला घंटाळी देवी हे नाव पडलं हा मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. ते जाणून घ्यायचं आहे. विकास सर या. तर सुरुवात मी नावापासूनच करते. खूपदा ऐकलंय की घंटाळी देवी मंदिर, घंटाळी देवी मंदिर. काय नेमका इतिहास आहे सर? या देवीला घंटाळी देवी असं नाव नेमकं कधी पडलं आणि काय त्याच्या मागे काय? आपण आता बाहेर येताना जर काय बघितलं असेल तर जी घंटा जी लावलेली बाहेर तर त्याच्यामध्ये आरतीमध्ये शेवटचं कडवं जे त्याचा उल्लेख असा केलेला आहे, नवसाला पावसी ही तुझी ख्याती म्हणून नवस फेडाया घंटा बांधिती. बरेच भाविक जे आहेत ते श्रद्धाळू लोक जे आहेत ते काही नवस बोलतात आणि त्यांचा नवस पूर्ण झाल्याच्या नंतर घंटा अर्पण करण्याची ही प्रथा होती म्हणून हिचं नाव जे आहे ते घंटाळी पडलं. म्हणून जर काय तुम्ही आतमध्ये बघितलं असेल तर एवढूशा साईजपासून ते मोठमोठ्या आकाराच्या घंटा इथे लोक अर्पण करतात. पण जेव्हा मी अनेकांशी बोलली तेव्हा साधारणपणे 250-300 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि शिवकाळामध्ये सुद्धा घंटाळी देवीचा उल्लेख आहे. तर तेही जाणून घ्यायला. नक्कीच या मंदिराचा इतिहास असा आहे की या मूर्ती ज्या आहेत त्या स्वयंभू आहेत, कोणी इथे येऊन स्थापन केलेले नाही आहेत. आणि पूर्वी असं म्हणतात की ही जी कुलदेवी जी आहे, कुलस्वामिनी जी आहे ते कोळी आगरी लोकांची कुलस्वामिनी होती आणि तिथपासून ते आत्तापर्यंतचा इतिहास जो आहे 250 वर्षापासून म्हणजे याचा उल्लेख गॅझेटमध्ये आहे. या मंदिराला 1 रुपया शासनाकडनं, पूर्वीचे जे शासनकर्ते जे होते त्या शासनाकडनं 1 रुपया, वार्षिक 1 रुपया या मंदिराला पेशवेकालीन इतिहासामध्ये मिळत होता. एवढा ह्याला प्राचीन इतिहास आहे. पण समृद्धी ही जी देवी आहे ही आपल्याला वेगवेगळ्या रूपात येऊन नेहमी पॉझिटिव्हिटी देत असते किंवा आपण म्हणतो एक पुश हवा असतो तो आपल्याला कुठेतरी नेहमी मिळत असतो. तुला किती पॉझिटिव्हिटी मिळते किंवा तू कसं ते एक रिलेशन शेअर करतेस तिच्याबरोबर? खरं तर आपण म्हणतो ना की आपण घरातनं ठरवून निघतो की आज मी देवीकडे किंवा देवाकडे आज हे मागेन, ते मागेन, ते मागेन, ते मागेन. पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते ना तेव्हा काहीच कळत नाही आपल्याला. आपण ब्लँक असतो. ते आत्ता काहीसं माझं आत्ता दर्शन घेतल्यानंतर झालं की मनात असतं खूप की हे मागेन देवी, हे कर. आपण बेसिकली बोलतो पण आज मी कम्प्लीट ब्लँक होते. एकतर खरंच खूप सुंदर दिसते, प्रसन्न वाटते मला बघूनच. सो माझं हे दरवेळेच आहे की कायम मी ठरवते आणि कधी कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर मला ब्लँक व्हायला होतं आणि नंतर बाहेर येऊन आठवतं की आपण हात जोडले ना नक्कीच. सो हा अनुभव मला कायम असतो आणि मी बघत बसते. मला छान सौंदर्य मी हरवून जाते.